एमपीएससी 2025च्या नवीन पॅटर्न नुसार सामान्य अध्ययन पेपर 4 म्हणजे इथिक्स नीतिशास्त्र याचा जो काही अभ्यासक्रम आहे, सिलेबस आहे, हा विषय जो आहे त्याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं। या व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न करू की सामान्य अध्ययन पेपर 3 मध्ये नेमके कोणते विषय आयोगाने समाविष्ट केलेले आहेत, नेमका या विषयांवर कशा प्रकारचे प्रश्न येणार आहेत, त्याचा एक पॅटर्न, किती प्रश्न असतील, प्रत्येक घटकांवर किती प्रश्न येतील, याबद्दलचा जो अपेक्षित पॅटर्न आहे तर त्याबद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करणार आहोत। चला तर मग सुरुवात करू। सर्वात अगोदर पेपर 3 जो सामान्य अध्ययन पेपर 3 हा जो आयोगाने सांगितला मुख्य परीक्षेत, याच्यात आपल्याला एकूण 5 विषय हे नमूद केलेले आहेत। सिलेबस मध्ये 5 विषय आपल्याला नमूद केलेले आहेत। सर्वप्रथम जो विषय आहे तो विषय म्हणजे आर्थिक विकास, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट। मित्रांनो, पेपर जो मेन्सचा मुख्य परीक्षेमध्ये जो सिलेबस आपल्याला दिलेला आहे या पेपर 3 मध्ये, तर आर्थिक विकास असं नमूद केलंय आपल्या टायटल मध्ये। म्हणजेच हा जो विषय आहे हा आपली भारतीय अर्थव्यवस्था, इंडियन इकॉनॉमी आणि जे इकॉनॉमिक्सच्या काही कन्सेप्ट्स आहेत अर्थशास्त्राच्या, याविषयी आपल्याला इथं बघायचं आहे। सो अभ्यासक्रम आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत। दुसरा जो विषय आहे तो म्हणजे आहे विज्ञान व तंत्रज्ञान, म्हणजेच सायन्स अँड टेक्नॉलॉजी, हा एक विषय आपल्याला दिलेला आहे। थर्ड जो विषय आहे तो म्हणजे जैवविविधता व पर्यावरण, बायोडायव्हर्सिटी आणि एन्व्हायरमेंट, अशा प्रकारे थर्ड विषय आपल्याला नमूद केलेला आहे। चौथा जो विषय आहे तो आहे अंतर्गत सुरक्षा, म्हणजेच इंटरनल सिक्युरिटी, हा विषय आहे। आणि पाचवा विषय म्हणजे आपत्ती व्यवस्थापन, दॅट इज डिझास्टर मॅनेजमेंट। तशा 5 विषय आपल्याला पेपर 3 मध्ये बघायचे। सुरुवातीला आपण या 5ही पेपरचे कशा प्रकारे पॅटर्न आहे असू शकतो किंवा किती प्रश्न कोणत्या विषयांचे येणार आणि प्रत्येकाला किती वेटेज असणार, असं एक अपेक्षित पॅटर्न जो आहे तो आपण डिस्कस करू। अपेक्षित म्हणताना हाच मुद्दा आहे की ही पहिलीच परीक्षा असल्या कारणाने आपल्यासाठी जो स्टँडर्ड आहे ते म्हणजे यूपीएससीचे 5 क्वेश्चन पेपर आहेत। म्हणून आपण यूपीएससीच्या 5 क्वेश्चन पेपरवरून एक अपेक्षित पॅटर्न कसा असू शकतो याचा एक अंदाज लावलाय। तो अंदाज मी देण्याचा प्रयत्न तुम्हाला करतोय। सो सुरुवातीला आपण बघू की ह्या 5 विषयांमध्ये शॉर्ट नोट्स आहेत, काही लॉंग क्वेश्चन्स आहेत आणि मग टोटल मार्क्स किती असणार आहेत। सो मित्रांनो, जर आपण आयोगाचा जर यूपीएससीचा आपण 5 क्वेश्चन पेपर बघितले तर आपल्याला दिसेल की सामान्य अध्ययनचे पेपर 4 आहेत, याच्यामध्ये 20 क्वेश्चन्स विचारले जातात। त्याच्यात काही शॉर्ट नोट्स असतात, काही लॉंग क्वेश्चन असतात। शॉर्ट नोट्स म्हणजे जे की 10 मार्क्ससाठी असतात, 10 मार्कर क्वेश्चन असतात आणि त्याच्यामध्ये 150 वर्ड्स मध्ये आपल्याला उत्तर लिहावं लागणार आहे। नंतर लॉंग क्वेश्चन असतात जे 15 मार्क्ससाठी असतात, ज्याचे नंबर ऑफ वर्ड्स 250 आहे, 250 वर्ड्सची वर्ड लिमिट असते। आणि मग टोटल मार्क्स आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जो पेपर आहे तो एकूण 250 मार्क, 250 मार्क्सचा क्वेश्चन असणार आहे। मग सुरुवातीला आपण बघूयात की जो सर्वात अगोदरचा आपल्याला विषय नमूद केलाय तो म्हणजे आर्थिक विकास किंवा ज्याला आपण म्हणू इकॉनॉमिक्स। सो तो जो आर्थिक विकास आहे त्या आर्थिक विकास मध्ये आपल्याला यामध्ये टोटल 20 क्वेश्चन्स पैकी 4 क्वेश्चन्स या सब्जेक्ट येऊ शकतात। 4 क्वेश्चन्स 10 मार्क्स म्हणजे 40 मार्क्स, टोटल 40 मार्क्सचे आपल्याला शॉर्ट नोट्स येतील। नंतर जे 4 प्रश्न आहेत ते लॉंग क्वेश्चनच्या स्वरूपात येणार आहेत, म्हणजेच ते 15 मार्कर असणार आहे, 250 वर्ड्स मध्ये आपल्याला लिहायचे, म्हणजे टोटल ते असणार आहे 60 मार्क्स। असे टोटल एकूण जर आपण वेटेज बघितलं तर आर्थिक विकास, इकॉनॉमिक्स याच्यावर आपल्याला 100 मार्क्स जे आहेत ते येणार। टोटल 20 पैकी 8 प्रश्न आणि 100 मार्क्स, म्हणजेच जे पेपर 3 मध्ये सर्वाधिक वेटेज आपल्याला इकॉनॉमिक्सचा आहे, इकॉनॉमीचा आहे किंवा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा जो आपल्याला सब्जेक्ट दिलाय त्यावर आपल्याला विचारणार आहे। दुसरा जो सब्जेक्ट आहे आपला तो आहे विज्ञान व तंत्रज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी। शॉर्ट नोट्स आपल्याला 2 प्रश्न येऊ शकतात, म्हणजेच 20 मार्क्सचे। नंतर लॉंग क्वेश्चन आपल्याला 2 येऊ शकतात, म्हणजेच 30 मार्क्सचे। सो 20 आणि 30 टोटल 50 मार्क्स। सो सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच विज्ञान व तंत्रज्ञान याचा जर आपण टोटल वेटेज बघितलं तर आउट ऑफ 250 मार्क्स आपल्याला 50 मार्क्सचे क्वेश्चन हे सायन्स अँड टेक्नॉलॉजी येऊ शकतात। एकूण प्रश्न आपण बघितलं 4 प्रश्न आपल्याला एकूण सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये येऊ शकतात। तिसरा जो महत्त्वाचा विषय तो म्हणजे जैवविविधता व पर्यावरण, म्हणजेच बायोडायव्हर्सिटी अँड एन्व्हायरमेंट। तर यामध्ये आपला शॉर्ट नोट्स जे ते 1 प्रश्न अपेक्षित आहे 10 मार्क्स, नंतर लॉंग क्वेश्चन 2 अपेक्षित आहे म्हणजेच 30 मार्क्स, म्हणजे एकूण जर आपण बघितलं तर 40 मार्क्स।
सो टोटल 30 आणि 10 40 मार्क्स आपल्याला आउट ऑफ 250 40 मार्क्सचे क्वेश्चन 40 मार्क्सचे क्वेश्चन हे एन्व्हायरमेंट आणि आपल्याला बायोडायव्हर्सिटी याच्यावर येऊ शकतात. चौथा जो विषय तो आहे आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट. तर हा जो विषय याच्यावरती आपल्याला शॉर्ट नोट एक येऊ शकते 10 मार्क्सची, बरोबर आहे, आणि असं टोटल 10 मार्क्सचं वेटेज असू शकतं. मित्रांनो इथं हा जो मुद्दा आहे या दोन विषयाचा, तर हा आपण जो अंदाज अपेक्षित काढलाय, हा जो रिसेंटली युपीएससीचा पेपर झालाय 2023चा, त्यावरनं आपण अंदाज काढलाय. परंतु मला असं वाटतं इथं क्वेश्चन्स कमी जास्त होऊ शकतात. टोटल वेटेज एन्व्हायरमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंटचं टोटल वेटेज 40+10 म्हणजे 50 मार्क्स. याच्यात असं होऊ शकतं की कदाचित 40 ऐवजी तो 20 मार्क्स विचारू शकतात. डिझास्टर मॅनेजमेंटला 20 मार्कचे क्वेश्चन येऊ शकतात, किंवा मग 30-40 असं पण आपल्याला 30 आणि 20 असं पण येऊ शकतं. म्हणजे इथं दोन्ही मिळून 50 मार्क्स असं आपण पकडू शकतो. सो जैवविविधता पर्यावरण म्हणजे बायोडायव्हर्सिटी एन्व्हायरमेंट आणि जे आपत्ती व्यवस्थापन म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट, दोन्ही मिळून 50 मार्क्सचे क्वेश्चन आपल्याला येऊ शकतात. लास्ट जो विषय आपल्याला आहे तो म्हणजे अंतर्गत सुरक्षा, इंटरनल सिक्युरिटी. तिथं शॉर्ट नोट्स 2 प्रश्न येतील 20 मार्क्स आणि लॉंग क्वेश्चन 2 येतील 30 मार्क. म्हणजे टोटल जर वेटेज आपण इंटरनल सिक्युरिटीचं बघितलं तर ते आहे 50 मार्क्स. म्हणजे आपण जर बघितलं तर 100 मार्क्सचं वेटेज इकॉनॉमिक्सचं आहे, 50 मार्क्सचं वेटेज आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, 50 मार्क्सचं वेटेज आपल्याला इंटरनल सिक्युरिटी आहे, आणि 50 मार्क्सचं वेटेज हे डिझास्टर मॅनेजमेंट आणि एन्व्हायरमेंट या दोघा विषयाचं मिळून आहे. सो याचा अर्थ असा झाला की हायएस्ट वेटेज जे आपल्याला आहे ते इकॉनॉमिक्स आहे, बाकी 50-50 मार्क्स करता आपल्याला इक्वल वेटेज आपल्याला येऊ शकतात. मित्रांनो हा एक काय म्हणून आपण एक अपेक्षित पॅटर्न आहे जो आतापर्यंत युपीएससीचे क्वेश्चन येऊन गेले त्याच्यावरनं आपण अपेक्षित एक प्रश्नाचे एक पॅटर्न काढलेला आहे. अशा प्रकारे वेटेज येऊ शकतं. म्हणजे अकॉर्डिंगली आपण अभ्यास करताना डोक्यात ठेवणं गरजेचं आहे की आपल्याला इकॉनॉमिक्सवर जास्त भर द्यायचा आहे, बाकी तीनही विषयची जी काही वेटेज आहे ती इक्वल आहे. आता यानंतर आपण जाणून घेऊया की नेमकं या पेपरची तयारी आपण कशी करणं अपेक्षित आहे. तर मित्रांनो जो मेन्सचा आपल्याला सिलेबस आहे तो, माझं असं मत आहे की प्रिलिम्स आणि मेन्सचा सिलेबस जरी वेगळा दिला असेल, परंतु आपण जर बघितलं तर काही विषय जर सोडले तर प्री आणि मेन्सला बरेच विषय कॉमन आहेत. तर जे विषय कॉमन आहेत मला असं वाटतं की प्री आणि मेन्सचा जो सुरुवातीला जे न्यू ऍस्पिरंट्स आहेत, जे नवीन तयारी करतायत, त्यांनी इंटिग्रेटेड अभ्यास करणं अपेक्षित आहे. म्हणजे प्रिलिम्ससाठी वेगळं आणि मेन्ससाठी वेगळं असं सुरुवातीला प्रिपरेशन न करता दोघांचे इंटिग्रेटेड अभ्यास करणं हे गरजेचं आहे. जसं एक्झाम्पल इकॉनॉमिक्स, आता आपण याच्यामध्ये इकॉनॉमिक्स आहे किंवा आपलं एन्व्हायरमेंट आहे, तर हे जे विषय आहेत किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्रिलिम्सला पण आहे आणि मेन्सला पण आपल्याला प्रश्न येणार आहेत. त्यामुळे यांचा अभ्यास इंटिग्रेटेड करणं अपेक्षित आहे. दुसरी जी गोष्ट महत्वाची आहे की प्रिलिम्सला जे आपल्याला घटक दिलेले की जे सिलेबस दिलेला आहे तो खूप वेग आहे. त्याच्यावरनं प्रिडिक्शन करणं किंवा कुठले क्वेश्चन येऊ शकतात हे थोडंसं अवघड आहे. परंतु मित्रांनो मेन्सचे जे क्वेश्चन असतात तो सिलेबसला धरूनच क्वेश्चन असतात. त्यामुळे मला असं वाटतं आपण मेन्स हे खूपच जास्त प्रिडिक्टेबल आहे. मेन्सची तयारी आपण चांगल्या प्रकारे करू शकतो जर आपण सिलेबस जर समजून घेतला तर. म्हणून सगळ्यात अगोदर प्रिपरेशन करताना मेन्स म्हणजे या पेपर 3चा आपण जो अभ्यास करू तेव्हा किंवा कुठलाही आपण जो मेन्सचा अभ्यास करू तेव्हा सर्वप्रथम सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सिलेबस हा तोंडपाठ असणं आवश्यक आहे, सिलेबस माहीत असणं आवश्यक आहे. जेव्हा आपण अभ्यास सिलेबस आपला माहित असतो तेव्हा नेमकं एखादं रेफरन्स मटेरियल जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला कळतं की मेन्स मध्ये हा शब्द जो आहे किंवा हा जो अभ्यासक्रमात हा जो टॉपिक आहे तो नमूद केलाय त्याच्यावर आपण फोकस जास्तीत जास्त करू शकतो. म्हणून मला असं वाटतं की सर्वप्रथम आपल्याला युपीएससी किंवा एमपीएससी जो काही पॅटर्न दिलेला आहे की जे काही पेपरचा अभ्यासक्रम दिलेला आहे तो सुद्धा आपल्याला सगळ्यात अगोदर माहित असणं अपेक्षित आहे. सर्वप्रथम सर्वात अगोदर की अभ्यासक्रमातील प्रत्येक मुद्दा समजून घेणं आणि त्याविषयी माहिती मिळवणं हा सर्वात पहिलं आपलं टार्गेट असणार आहे. मित्रांनो सिलेबस सर्वात अगोदर काढा. प्रत्येक सिलेबस प्रत्येक विषय सिलेबस म्हणजे टॉपिक्स दिलेत ते टॉपिक्स अगोदर समजून घ्या. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी आज सांगण्याचा प्रयत्न केला की जुना आपला पॅटर्न आणि हा नवीन जो 25चा अपेक्षित पॅटर्न आहे याचा सगळ्यात महत्वाचं डिफरन्स हा आहे की 25ला रोट मेमरी किंवा मेमरायझेशनचा रोल खूप कमी आहे. ऍटलिस्ट मेन्स परीक्षेला आपण जर विचार केला तर ही परीक्षा समजून घेण्याची आहे, कन्सेप्च्युअल क्लॅरिटीची आहे, तुमच्या थॉट्सची ही परीक्षा असणार आहे. म्हणूनच सिलेबस मध्ये दिलेल्या प्रत्येक संकल्पनेचा अर्थ समजून घेणे आणि त्या संदर्भात वेगवेगळी त्या टॉपिक विषयी माहिती मिळवणं हे आपलं काम आहे. माहिती मिळवणं म्हणजे आपण
जे रेफरन्स मटेरियल आहे तिथमधून ही सिलेबस नुसार आपण ही माहिती जमा करणं अपेक्षित आहे की त्या टॉपिक वरती कुठलं कुठलं मटेरियल आपल्याकडे आहे. म्हणजे बुक्स मधील असेल किंवा मग कुठल्या मॅगझिन मध्ये असेल, न्यूजपेपर मधून असू शकतं किंवा तुमच्या क्लास नोट्स मध्ये असू शकतात, तुम्ही तयार केलेल्या नोट्स मध्ये असू शकतात. एक रेफरन्स मटेरियल तुम्हाला तयार करून ठेवावं लागेल प्रत्येक संकल्पनेवर आधारित. दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अभ्यासक्रमातील चालू घडामोडींचा विस्तृत अभ्यास करणे. मित्रांनो, हे तुम्ही डोक्यात फिट करा की बाबा जो मेन्सचा जो आपला प्रश्न असणार आहे तो दोन प्रकारे प्रश्न असू शकतात. एक जो प्रश्न काही प्रकारचे प्रश्न आहे तर हे प्रश्न एक कन्व्हेन्शनल टाइपचे प्रश्न असू शकतात, परंतु मॅक्झिमम प्रश्न जे असणार आहेत ते करंट ओरिएंटेड असणार आहे, चालू घडामोडीला धरूनच असणार आहे. त्यामुळं जेव्हा आपण मेन्सची तयारी करतो तेव्हा एक गोष्ट फिट करा, ती म्हणजे की करंट इव्हेंटला तुम्ही वाचावं लागणार आहे, तुम्हाला न्यूजपेपरच्या टच मध्ये राहावं लागणार आहे. कुठल्या कुठल्या मेन्सच्या सिलेबस मधले असे पॉइंट्स आहेत की जे सध्या चर्चेत आहेत करंट इव्हेंट मध्ये, ते आपल्याला जाणून घेणं गरजेचे आहे. त्यासाठी आपण जेव्हा किंवा न्यूजपेपर वाचणार आहे, करंट इव्हेंट वाचणार आहे, त्यासाठी आपल्याकडे एक नोटबुक असणं आवश्यक आहे, एक छोटी डायरी असणं आवश्यक आहे. त्यात जे काही करंट इव्हेंट्स आपल्याला सध्या जे करंट इश्यूज आहेत ते इश्यूज आपण तिथं नमूद करणं गरजेचं आहे आणि मेन्स मध्ये त्या टॉपिक्सवर जास्तीत जास्त भर आपल्याला द्यावा लागणार आहे, कारण त्यावरच आपल्याला मेन्स मध्ये क्वेश्चन येतील. त्यामुळेच फक्त ट्रेडिशनल पुस्तकं वाचून आपल्याला फायदा होणार नाहीये, तर त्यासोबतच आपण जे न्यूजपेपर आहेत म्हणजे जे करंट इश्यूज आहेत त्याला पण आपण समजून घेणं गरजेचं आहे, त्याचा पण आपण वेगळा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळं हा सेकंड आहे. थर्ड जी गोष्ट आहे ती आहे की प्रश्न सोडवण्याचा नियमित सराव करणे आणि त्यांचे मूल्यांकन करणे. शेवटी आपण सगळा सिलेबस समजून घेतला, कन्सेप्च्युअली सगळं समजून घेतला, आपण त्याच्याविषयी जे रेफरन्स मटेरियल किंवा मटेरियल सुद्धा आपण वाचलं किंवा जमा केलं, नंतर आपण करंट इव्हेंट सुद्धा वाचल्या आणि करंट इव्हेंट सुद्धा मुद्दा काढले आणि आपल्या आन्सर मध्ये जे करंट डेटा आपल्याला टाकायचा आहे किंवा जो रेफरन्स वापरायचा आहे तोही आपण वापरला. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की याचा नियमित सराव करणे अपेक्षित आहे. प्रिलिम्सला आपण म्हणतो, प्रिलिम्स मध्ये इन प्रिलिम्स यू नीड एक्झॉस्टिव्ह रिडिंग. मेन्स मध्ये आपण असं म्हणतो यू नीड एक्झॉस्टिव्ह रायटिंग, आणि इन इंटरव्ह्यू आपण असं म्हणतो की यू नीड कॉन्स्टंट और एक्झॉस्टिव्ह इंटरॅक्शन और कम्युनिकेशन. तर मित्रांनो, मुख्य परीक्षा ही लिहिण्याची परीक्षा आहे, ही वाचण्याची कमी आहे आणि त्यामुळेच आपला नियमित सराव असणं अपेक्षित आहे. म्हणून आता सध्या आपल्यासाठी जे PYQs आहेत, UPSCचे ऑलरेडी प्रश्न विचारलेत, ते प्रश्नाचे आपण त्या प्रश्नांचा वापर करून आपण आन्सर तयार करू शकतो, किंवा मे बी तुम्ही कुठल्या क्लासेसची किंवा कुठल्या जर टेस्ट सिरीज लावली असेल तर त्याचा एक सराव आपल्याला करणं अपेक्षित आहे. म्हणून नियमित सराव, रेग्युलर प्रॅक्टिस मेन्सच्या आन्सर रायटिंगची ही करणं अपेक्षित आहे. सुरुवातीला तुम्ही काय म्हणू आपण की एक सुरुवातीला प्रिपरेशन मध्ये तुम्ही कुठलाही टाइम किंवा हे बाउंड न करता तुम्ही आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करा. नंतर हळूहळू तुमची प्रॅक्टिस जशी वाढेल तस तसं तुम्ही टाइम बाउंड लिहिण्याचा एक सराव करा, तेवढ्या शब्दात, नेमक्या शब्दात लिहिण्याचा सराव करा. सो तुम्हाला सराव करणे खूप गरजेचं आहे जर मेन्स मध्ये आपल्याला चांगला स्कोर करायचा असेल. यासोबतच दुसरं एक आहे की आपण जे लिहितो, कारण मेन्सचा मुळातच जो सिलेबस आहे तो डिस्क्रिप्टिव्ह आहे, ज्याला आपण म्हणू की थोडासा सब्जेक्टिव्ह पेपर आहे, डिस्क्रिप्टिव्ह आहे, आणि त्याच्यामुळे आपल्याला आपण जे काही लिहिलं ते कितपत योग्य आहे, त्यात अजून काय असणं अपेक्षित आहे, आपण उत्तर लिहिलं हे जे क्वेश्चनला डिमांडला धरून आहे का, यासाठी आपल्याला त्याचं इव्हॅल्युएशन किंवा मूल्यांकन करणं गरजेचं आहे. सो आपले जे काही शिक्षक असेल, मार्गदर्शक असेल, किंवा मग काही जुन्या विद्यार्थी असेल UPSC ज्यांनी मेन्स किंवा मुख्य परीक्षा दिली असेल, इंटरव्ह्यू किंवा मुलाखती दिली असेल, त्या मुलांकडून आपण किंवा त्या मार्गदर्शक किंवा टीचर शिक्षकांकडून याची उत्तरं, आपण जी लिहिली उत्तरे ते तपासून घेणं, त्याचं इव्हॅल्युएशन किंवा मूल्यांकन करणं तेवढंच गरजेचं आहे. नाहीतर मग आपण लिहिण्यास सराव करतोय पण आपण कुठपर्यंत आहोत, आपले आन्सर अजून आन्सर मध्ये काय अपेक्षित आहे, काय आपण टाळणं आवश्यक आहे, हे जर आपल्याला माहित नसेल तर त्या उत्तर लिहिण्याच्या सरावाचा कुठलाही उपयोग आपल्याला मेन्सला होणार नाही. त्यामुळे 3 अँगलने आपण तयारी करावी. एक आहे की अभ्यासक्रम समजून घ्या, त्याविषयी मटेरियल जमा करा, करंट इव्हेंट वाचा, आणि तिसरं म्हणजे प्रश्नाचा सराव करा आणि त्याचं इव्हॅल्युएशन मूल्यांकन करून घ्या. आता यानंतर आपण बघूयात की हे जे 5 विषय आहेत की नेमका सिलेबस या 5 विषयाचा कोणता दिलेला आहे. सो मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्या सिलेबस मध्ये नमूद केले ते म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. सो त्यांनी टायटल मध्ये किंवा आपण सब्जेक्ट मध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट लिहिलेलं आहे, आर्थिक विकास लिहिले, जो की अर्थशास्त्र आणि आर्थिक व्यवस्था या संदर्भात आहे. तर या आर्थिक विकास इकॉनॉमिक्सचा आपण अभ्यास समजून घेणार आहोत. सर्वप्रथम त्यांनी सिलेबस मध्ये दिलंय की भारतीय अर्थव्यवस्था व आर्थिक नियोजन, साधन संपत्तीचं एकत्रीकरण, वाढ, विकास आणि रोजगार.
मित्रांनो, सर्वप्रथम हा सिलेबस जो दिलेला आहे त्याचं अनालिसिस किंवा विश्लेषण करणं फार गरजेचं आहे. इथे दिलंय की भारतीय अर्थव्यवस्था आणि आर्थिक नियोजन. सो मुळात भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे ते आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. एक विश्लेषणात्मक किंवा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं आवश्यक आहे. जर आपण बघितलं 1991 नंतर 1991 पर्यंत आपण असं म्हणत होतो की थेरॉटिकली भारत हा मिश्र अर्थव्यवस्था आहे, मिक्स्ड इकॉनॉमी. पण आजच्या काळात आपण जर बघितलं 1991 नंतर वी आर मुव्हिंग टुवर्ड्स फ्री इकॉनॉमी किंवा मुक्त अर्थव्यवस्थेकडे आपण जातोय, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी किंवा भांडवलवादी अर्थव्यवस्थेकडे आपण जातोय. तर त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारणं अपेक्षित आहे की भारतीय अर्थव्यवस्थे नेमकं वैशिष्ट्य काय आहे, आपण आपली जी अर्थव्यवस्था कुठल्या प्रकारची आहे आणि कुठं आपण एक मुक्त अर्थव्यवस्थेकडे जातोय असं तुम्हाला वाटतंय का, अशा प्रकारचे काही ओपिनियन क्वेश्चन आपले येऊ शकतात. आर्थिक नियोजन, इकॉनॉमिक प्लॅनिंग खूप महत्वाची आहे. मिक्स्ड इकॉनॉमी मध्ये तर आर्थिक नियोजन तर गरजेचं होतच, पण आज आपण जर बघितलं तर भारत जेव्हा मुक्त अर्थव्यवस्थेकडे जातोय तेव्हा जे प्रायव्हेट सेक्टर आहे, खाजगी क्षेत्र आहे, त्याच्यावरचा कंट्रोल सरकारचा कमी होतोय आणि त्यामुळेच आपल्याला प्लॅनिंग जी इकॉनॉमिक प्लॅनिंग म्हणून आर्थिक नियोजन करणं फार गरजेचं आहे, ज्याला आपण इंडिकेटिव्ह प्लॅनिंग असं म्हणतो, सूचनात्मक नियोजन असं म्हणत असतो. म्हणजेच आपण प्रायव्हेट सेक्टर जे त्यांना वेगवेगळे सूचना मार्गदर्शन देऊन आपण इकॉनॉमिक्स मध्ये त्यांच्यावर नियंत्रण ठेवत असतो. म्हणूनच मित्रांनो की इकॉनॉमिक प्लॅनिंगचं खूप महत्व आहे. आज आपण जर बघितलं इकॉनॉमिक रिसोर्स ज्याला म्हणतो आपण, जे आर्थिक संसाधन म्हणतो ते खूप कमी असतात आणि भारताची जी काही पॉप्युलेशन आहे ती वाढत चालली आहे. त्यामुळं आर्थिक उपलब्ध आर्थिक साधन संपत्तीचा वापर आपण कसा केला पाहिजे यासाठी आपल्याला आर्थिक नियोजन हे करणं अपेक्षित असतं, गरजेचं असतं आणि त्यासाठी आपल्याला या नियोजनावर प्रश्न येऊ शकतात. नुकतं जर तुम्ही बघितलं तर आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, त्यांनी एक शब्द वापरला होता मागच्या वेळेस की बाबा इंडियामध्ये कोऑपरेटिव्ह जी प्लॅनिंग आहे तिचं गरजेचं आहे, किंवा आपण म्हणू एक कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट जे ते तयार करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हा जो आपण म्हणतो की कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, हा जो आपण म्हणतो त्यातनं कोऑपरेटिव्ह प्लॅनिंग आपलं करणं गरजेचं आहे. सो केंद्र, राज्य, वेगवेगळे राज्य यांनी सोबत येऊन आपल्या देशाच्या विकासासाठी प्लॅनिंग करणं गरजेची आहे. म्हणूनच आपल्याला प्लॅनिंग मध्ये अशा प्रकारचे प्रश्न अपेक्षित आहे. साधन संपत्तीचं केंद्रीकरण. मित्रांनो, आता नुकतंच आपण करंट इव्हेंट मध्ये वाचलं असेल की सध्या निवडणूक चालू आहे, त्या निवडणुकीमध्ये एक मुद्दा उपस्थित झालाय काँग्रेस पक्षातर्फे, तो म्हणजे की एक इनहेरिटन्स टॅक्स ज्याला म्हणतो आपण, वारसा कर तो लावावा असं काही काँग्रेसच्या नेत्यांनी त्याची मागणी केली होती आणि त्यानुसार बराच वाद पण झाला होता. तर मुद्दाच मुळात मित्रांनो हा आहे की आज आपल्याकडं आर्थिक, आपण जर आर्थिकची अर्थव्यवस्था बघितली तर भारताचा 40% जो काही आर्थिक संपत्ती आहे ती फक्त 1% व्यक्तींकडे आहे किंवा 1% पॉप्युलेशनकडे आहे. म्हणजेच भारतात आर्थिक असमानता जी ती खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली आणि अशा प्रकारच्या आर्थिक असमानतेमुळे आज रिडिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ ज्याला म्हणतो आपण, संपत्तीचं जे वितरण म्हणतो आपण, ते करणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळेच आपल्याला घटनेमध्ये 39B आणि C हे जे 2 कलम आहेत ते समाविष्ट करण्यात आले किंवा टाकण्यात आले. आणि म्हणून त्या संदर्भात सुद्धा आपल्याला क्वेश्चन येऊ शकतात किंवा त्या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची. नंतर इकॉनॉमिक ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड ऑफकोर्स एम्प्लॉयमेंट. सो आज आपण जर बघितलं तर असं म्हटलं जातं की भारतामध्ये आर्थिक विकास किंवा आर्थिक जो वृद्धी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात होते, आपला जीडीपी वाढत चाललाय. पण आपण म्हणतो जॉबलेस ग्रोथ आहे, म्हणजे जेवढ्या प्रमाणात आर्थिक विकास होतोय तेवढ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत नाही. आणि म्हणूनच आज रोजगार ही एक मोठी समस्या भारतासमोर आहे. आणि म्हणूनच आपल्याला ह्या रोजगाराचे प्रकार, त्याचे काय कारण असू शकतात किंवा त्याचे काय परिणाम असू शकतात, बेरोजगारी हटवण्याकरता आपण काय करणं अपेक्षित आहे, शासनाने काय करणं अपेक्षित आहे, अशा प्रकारची आपल्याला जे काही माहिती ती याच्या टॉपिक मध्ये मिळवायची. पुढचा जो आपल्याला सर्वसमावेशक वाढ व त्यातून उद्भवणारा समावेश. मित्रांनो, आत्ताच मी जे बोललो त्यामुळे आपण इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट, आज विकास होतोय, टोटल आपला जे जीडीपी आहे तो आपण वाढतोय, पण मुद्दा इकॉनॉमिक ग्रोथचा नाहीये, आर्थिक विकास होत चाललाय. पण ह्या आर्थिक विकासाचं जे वितरण आहे ते मात्र असमान आहे. हा आर्थिक विकासाचा फायदा हा फक्त श्रीमंत वर्गाला, काही निश्चित वर्गालाच होतोय. जो आपला मेजॉरिटी वर्ग आहे, गरीब वर्ग आहे, खालचा जो मध्यम वर्ग आहे तो आहे किंवा गरीब वर्ग आहे, हा विकासापासून वंचित आहे, विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहे. म्हणूनच आपल्याकडं जे SC, ST, OBC, स्त्रिया, महिला आहेत किंवा जे दिव्यांग आहेत किंवा मग कामगार आहेत किंवा एल्डर्स म्हणतो, वृद्ध व्यक्ती, हा जो समाजातला घटक आहे अजूनही तो विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहे. आणि म्हणूनच आपण सर्वसमावेशक विकासाबद्दल बोलत असतो.
आज तुम्ही बघितले असेल की आपलं मागचं जे गव्हर्नमेंट आहे त्यांनी सबका साथ सबका विकास हे जे त्यांचं स्लोगन होतं, हा स्लोगनच इंडिकेट करत होता की आपण सर्वसमावेशक विकासावर भर द्यावा. मग सर्वसमावेशक विकास कसा घडून आणावा, सर्वसमावेशक विकास करण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलावी, ती न उचलल्यास सर्वसमावेशक विकासाच्या अभावामुळे कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात, हे आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचंय. आपला पुढचा टॉपिक आहे सरकारी अर्थसंकल्प म्हणजेच आपलं गव्हर्नमेंट बजेट. मित्रांनो, बजेट ही खूप महत्वाची संकल्पना आहे. आज आपण बघितलं असेल की एक मुद्दा खूप चर्चेत आहे. आज निवडणुकीच्या याच्यामध्ये एक मुद्दा महत्वाचा आहे, तो म्हणजे ऍग्रिकल्चर बजेट हे सेपरेट असावं, शेतीसाठी कृषी अर्थसंकल्प वेगळा असावा. आज भारतामध्ये जनरल बजेट ही संकल्पना आहे, ज्याला आपण म्हणतो सर्वसाधारण अर्थसंकल्प ही संकल्पना आहे. रेल्वे बजेट हे होतं ते आपण कॅन्सल केलंय. त्यासाठी आपल्याला जर आपण असा विचार केला की एखाद्या विशिष्ट घटकाचा आपल्याला विकास करायचा, एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा विकास करायचा असेल, तर आपल्याला त्यांच्या विकासाकरता एक वेगळा अर्थसंकल्प किंवा त्यांच्यासाठी वेगळी तरतूद करणं गरजेची आहे. त्यालाच आपण सेपरेट बजेट म्हणतो, जे की ऍग्रिकल्चर बजेट असेल, जेंडर बजेट असेल, अशा बजेटच्या काही संकल्पना आहेत. मग आपल्याला याच्यातून अर्थसंकल्प किंवा हा जो सरकारी संकल्प या टॉपिकमध्ये अर्थसंकल्पबद्दल जाणून घ्यायचंय. इव्हन अर्थसंकल्पामध्ये बऱ्याच टर्मिनॉलॉजीज तुम्ही वाचत असाल, जसं की फिस्कल डेफिसिट, राजकोषीय तूट. सो आज आपण बघित असेल की भारत सरकारवरचं जे कर्ज आहे, जे परकीय कर्ज आहे, ते वाढत चाललंय आणि त्यामुळे आपला जो फिस्कल डेफिसिट आहे तो आज वाढत चाललाय. 5.8% 5.8% जीडीपीच्या टोटल झालेला आहे. सो या वाढत्या फिस्कल डेफिसिटला, राजकोषीय तुटीला कसं कमी करायला पाहिजे किंवा ते कमी करण्याकरता कोणकोणती उपाययोजना करणं अपेक्षित आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये बघणं अपेक्षित आहे. मुख्य पीक पद्धत, सिंचन पद्धत, साठवण, वाहतूक व विपणन, मर्यादा व अडचणी आणि शेतीतील ई टेक्नॉलॉजी किंवा ई तंत्रज्ञान. मित्रांनो, ऍग्रिकल्चर हा खूप महत्वाचा विषय. जर आपण मुख्य परीक्षेच्या आतापर्यंत जो प्रश्न येऊन गेले युपीएससी मध्ये, त्याचा आपण जर अनालिसिस केलं तर आपल्याला दिसेल की इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्रात किंवा अर्थव्यवस्था जो पेपर आपल्याला आहे, याच्यात त्यांचा फोकस हा ऍग्रिकल्चर राहिलाय. आणि ऑफकोर्स हा असणं आवश्यक आहे, कारण आपण जे ऑफिसर होणार आहेत त्या फील्डवरती आपल्याला माहिती आहे की भारतीय अर्थव्यवस्था ही मुळातच ऍग्रिकल्चर इकॉनॉमी आहे, म्हणजे कृषी अर्थव्यवस्था आहे. आणि आपली जी अर्थव्यवस्था आहे ती कृषीच्या विकासावर किंवा वाढीवर अवलंबून आहे. म्हणूनच कृषी अर्थशास्त्र हे आपल्याकरता खूप महत्वाचं आहे. मग यामध्ये आपल्याला बऱ्याच टॉपिक्स त्यांनी दिलेले आहेत की मुख्य पिकं कोणती आहेत भारतातली, सध्या क्रॉपिंग पॅटर्न बदलत चाललाय. आपण जर बघलं की जे आपण म्हणतो फूड ग्रेन्स किंवा धान्याचं उत्पादन कमी होत चाललंय, कॅश क्रॉप ज्याला म्हणतो आपण नगदी पिकं, त्याचा एक जे उत्पादन वाढत चाललंय. एवढंच नाही तर आपण जर नॉर्थ इंडिया वर्सेस साऊथ इंडिया, नॉर्थ ईस्ट इंडिया या प्रत्येक भागामध्ये जो क्रॉपिंग पॅटर्न आहे तो आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. त्यामध्ये रिसेंटली कुठले कुठले बदल होत चालले ते आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. नंतर वेअर हाऊसिंग म्हणजे साठवण. आज आपल्याला माहिती आहे की फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे जे अन्नधान्याचे साठवण करतं, आज साठवण आपल्याकडे व्यवस्थित नाहीये. आपल्याकडे कोल्ड चेन ज्याला म्हणतो आपण ती नाहीये. आणि त्यामुळेच कदाचित हे जे काही व्हेजिटेबल्स आहे, फ्रुट्स आहे, त्याचं उत्पादन जर जास्त असेल पण मार्केटपर्यंत येईपर्यंत ते जे नाशवंत पदार्थ आहेत ते खराब होतात. आणि त्यामुळे सुद्धा आपला जो इन्कम आहे ऍग्रिकल्चर मधलं ते वाढत नाहीये. आणि सगळं प्रॉब्लेम साठवणमुळे किंवा वेअर हाऊसिंगच्या अवेलेबिलिटीमुळे किंवा अवेलेबल नसल्यामुळे हे होतंय. वाहतूक आणि विपणन म्हणजेच ट्रान्सपोर्ट अँड मार्केटिंग हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की उत्पादन फक्त करून फायदा नाहीये, त्याची मार्केटिंग होणं गरजेचं आहे. तो जो प्रोडक्ट आहे तो मार्केटपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आपल्याकडे आज ट्रान्सपोर्टचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की जरी आपल्याकडे नॅशनल हायवे झाले असेल पण अजूनही बऱ्याच गावांमध्ये आपल्याला जे रुरल रोड्स म्हणतो आपण, ग्रामीण सडक म्हणतो किंवा रस्ते म्हणतो, ते थोड्या प्रमाणात नाही आहेत. आणि त्यामुळे जो वेस्टेज आहे आपल्या पिकांचा किंवा आपण म्हणू की जे अन्नधान्यांचा तो खूप मोठ्या प्रमाणात होतो. त्यासाठी आपल्याला यांच्यावर भर देणं गरजेचं आहे. शेतीतील ई तंत्रज्ञान आज खूप महत्वाचं आहे की आज ई टेक्नॉलॉजीला म्हणू आपण की ई तंत्रज्ञान हे खूप वाढत चाललंय. सर आपण जी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, माहिती तंत्रज्ञान आहे, तिचा आपण शेतीच्या विकासासाठी कसा वापर करून घेऊ शकतो हे आपल्याला या टॉपिक्स मध्ये बघायचं आहे. नेक्स्ट आपला जो सिलेबस आहे तो म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शेती अनुदाने, किमान आधारभूत किमती, सार्वत्रिक वितरण प्रणाली, अन्न सुरक्षा आणि पशुपालन. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं भारतासारखा जो वेलफेअर स्टेट ज्याला म्हणतो आपण, कल्याणकारी राज्य, इथं सबसिडी किंवा अनुदानाचं खूप महत्व आहे. त्यातल्या त्यात शेतीचं जे अनुदान आहे दोन प्रकारचे असते. एक तर डायरेक्ट सबसिडी आहे, दुसरी इनडायरेक्ट सबसिडी आहे. डायरेक्ट सबसिडी म्हणजे जी कॅश स्वरूपात डायरेक्ट आपण प्रत्यक्षतः शेतकऱ्यांना देत असतो. जसं आज तुम्ही किसान सन्मान योजना बघितलं असेल, 6,000 रुपये आपण डायरेक्ट त्यांच्या अकाउंटवर जमा करतो. अशा प्रकारच्या अनुदानांना आपण प्रत्यक्ष अनुदान म्हणतो. पण त्यासोबतच खतं, बियाणं किंवा मग इरिगेशन, सिंचन आहे
किंवा बाकीच्या गोष्टीसाठी आपण इलेक्ट्रिसिटी आहे त्यासाठी आपण सुद्धा शेतकऱ्यांना काही अनुदान देत असतो. मग ह्या अनुदानांना आपण अप्रत्यक्ष अनुदाने म्हणतो. आज बघितलं तर या अनुदानांचा खर्च फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललाय. आपण जेव्हा अर्थसंकल्प घेतो त्या अर्थसंकल्पामध्ये रेव्हेन्यू एक्सपेंडिचर महसुली खर्च जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अनुदान हा महसुली खर्चाचा एक भाग असतो. हा महसुली खर्च वाढत गेल्याने आज काय होतंय तर आपलं फिस्कल डेफिसिट जे राजकोषीय तूट जी आहे ती वाढत चालली आहे. कारण आपल्याला हा सबसिडी फंड करण्याकरता खूप सारा मार्केटमधून जो कर्ज आहे ते घ्यावं लागतं. आणि त्याचमुळं आज आपल्यासमोर प्रश्न आहे की बाबा शेतीची अनुदानं वर्सेस आपल्यावर असलेलं कर्ज याचं आपल्याला बॅलन्स कुठतरी करणं गरजेचं आहे. आणि त्याचे जे काही प्रोज अँड कोन्स फायदे तोटे ते आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचंय. किमान आधारभूत किंमत आज तुम्ही बघितलं असेल की दिल्लीला हरियाणा किंवा पंजाब इथले बरेच शेतकरी जे ते मागे त्यांनी काही आंदोलन केली. ही आंदोलन मुळात कथा होती की बाबा आपल्याकडे जो किमान आधारभूत किंमत ही संकल्पना आहे, मिनिमम सपोर्ट प्राइस MSP आपण म्हणतो ती संकल्पना आहे. ही संकल्पना आज आपण बघितलं तरी फक्त स्कीमच्या आधारे आपल्याकडे सेपरेट त्यासाठी कोणताही कायदा नाही, कायदेशीर हक्क हा नाही. किमान आधारभूत किंमत हा आपला कायदेशीर हक्क नाही. मग त्यासाठी हे डिमांड करतं की कायदेशीर अधिकार असावा. मग किमान आधारभूत किंमत नेमकं काय आहे, शेतकरी का डिमांड करतात की त्याला कायदेशीर हक्क बनवावा, याचे काय फायदे किंवा तोटे होऊ शकतात हे आपल्याला या टॉपिक मध्ये बघायचंय. सार्वत्रिक वितरण प्रणाली ज्याला म्हणतो आपण PDS, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. सो आज आपल्याकडे बरेच जे म्हणून आपण लोक आहेत किंवा जनता आहेत ती BPL आहे, बिलो पॉवर्टी लाईन आहे, दारिद्र्यरेषेच्या खाली आहे, त्यांना आपण PDS किंवा सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून अन्नधान्यांचा पुरवठा करत असतो. आज आपण बघितलं असेल की सरकारने 80 कोटी लोकांना आपण 5 किलो धान्य जे मोफत देतोय. तर अशा या स्कीम्स जे आहेत त्याचं काही त्या स्कीम्सचे काही फायदे किंवा तोटे, त्याचे काही इश्यूज आहेत, करंट रिलेटेड इश्यू असेल किंवा मग ट्रॅडिशनल इश्यू असेल ते आपल्याला डिस्कस करायचे. अन्न सुरक्षा म्हणजे फूड सिक्युरिटी ज्याला म्हणतो आपण, तो सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. कारण आपल्याकडे जे लहान मुलांमध्ये कुपोषणाचं प्रमाण खूप वाढत चाललंय. पर्टिक्युलर आपल्याकडे प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन ज्याला म्हणतो आपण, प्रथिनयुक्त कुपोषण याचं प्रमाण वाढत चाललंय. तर हे का आहे, यासाठी आपण काय करणं अपेक्षित आहे, अन्न सुरक्षा निर्माण करण्याकरता आपण काय करणं अपेक्षित आहे. पशुपालन हे एक जोड व्यवसाय आपल्या शेतकऱ्यांना आहे. तो खरोखरच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याकरता कितपत आपण त्याला चांगला वापर करू शकतो हे सगळ्या गोष्टी आपल्याला बघायचं आहे. अन्न प्रक्रिया उद्योग, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज, पुरवठा साखळी व्यवस्थापन म्हणजेच सप्लाय चेन मॅनेजमेंट. तर मित्रांनो हे दोन खूप महत्त्वाचे मुद्दे आपल्याला मेन्स मध्ये बघायचे आहेत. ते म्हणजे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज. आज आपण जर बघितलं तर भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे कृषीमधून म्हणजे आपल्या शेतीतून जे काही कच्चा माल निघतो त्यावर प्रक्रिया करून आपण बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये फिनिश गुड्स जे म्हणतो आपण, अंतिम वस्तू ते तयार करत असतो. भारताचं पोटेन्शियल फार आहे, पण मुद्दा हा आहे की आपल्याकडे इंडस्ट्रीज नाहीयेत. ह्याच जेवढ्या काही प्रोडक्ट ऍग्रिकल्चरमध्ये निघताय त्याचा योग्य त्याच्या प्रक्रिया करून फायनल प्रोडक्ट तयार करण्याकरता आपल्याकडे जी सक्षमता पाहिजे किंवा जे टेक्नॉलॉजी आपल्याकडे पाहिजे ती अजूनही नाही. आणि त्यामुळं हे क्षेत्र असं आहे ज्यात खूप सारं पोटेन्शियल आपल्याकडे आहे. म्हणूनच आयोगाने आपल्याला टाकलंय की अन्न प्रक्रिया उद्योगावर आपला प्रश्न येऊ शकतात. मग या उद्योगांचे प्रकार कोणते, या अन्न प्रक्रिया उद्योगांना आपण कशा प्रकारे मोटिवेट करू शकतो, कशा प्रकारे वाढवू शकतो, अशा प्रकारचे प्रश्न आहेत. नंतर सप्लाय चेन मॅनेजमेंट हे खूप महत्वाचं आहे की रॉ मटेरियल आपण जमा करतो आणि जे आपण इंडस्ट्रीला पुरवतो, हे जे सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे, रॉ मटेरियल कलेक्शन करणे आणि त्यापासून फिनिश गुड्स तयार करणे, यामध्ये सुद्धा आपला खूप मोठा प्रॉब्लेम आपल्याकडे आहे. सो याच्यातही आपल्याला मेन्स मध्ये टॉपिक बघायचे. पुढचं जे ते भारतातील जमीन सुधारणा, लँड रिफॉर्म्स. लँड रिफॉर्म्स हा मुद्दा जरी जुना असेल, 1950-51 पासून आपण लँड रिफॉर्म भारतात करतोय, पण आजही ते खूप जास्त रिलेव्हंट आहे. सो आजही आपल्या लँड रिफॉर्म्स मध्ये आपल्याला काही सुधारणा करणं गरजेचं आहे. जसं आज आपण बघितलं असेल तर कम्प्युटरायझेशन ऑफ लँड रेकॉर्ड्स त्याला म्हणतो आपण, की बाबा जमिनीच्या नोंदणी ज्या आहेत त्याला आपण कम्प्युटराइज करतोय आणि त्याच्यामुळे खूप एक चांगलं रिव्होल्युशन आपल्या कृषी क्षेत्रात होतंय. त्या संदर्भात आपल्याला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या या चॅप्टरमध्ये बघायच्या आहेत. पुढचा जो आहे तो अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचा परिणाम, औद्योगिक धोरणातील बदल, औद्योगिक विकासावर त्यांचे परिणाम. सो मुळातच 1991 नंतर आपण जे मॉडेल LPG मॉडेल आपण जे अडॉप्ट केलं, उदारीकरणाचं जे मॉडेल आपण अडॉप्ट केलं, तर याचे बरेच परिणाम झाले, सकारात्मक नकारात्मक परिणाम झाले. तर नेमके परिणाम काय आहेत, सध्याच्या अर्थव्यवस्थेवर त्या मॉडेलचा काय परिणाम झालाय, त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्या गोष्टी, सगळ्या बाजू आपल्याला या टॉपिकमध्ये बघणं अपेक्षित आहे. सगळ्यात महत्वाचं इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज म्हणजे पायाभूत सुविधा. मित्रांनो असं म्हणतात की इन्फ्रास्ट्रक्चर आर दी ब्लड वेसल्स ऑफ द इकॉनॉमी. सो खऱ्या अर्थाने कुठल्याही अर्थव्यवस्थेची भरभराट होण्याकरता पायाभूत सुविधा जसं की रस्ते आहे किंवा बंदरं आहेत, विमानतळ आहेत, ऊर्जा आहे, ह्या गोष्टी पुरेशा असणं अपेक्षित आहे. यामुळेच आपल्याकडे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, प्रत्यक्ष गुंतवणूक जी आहे तिला प्रोत्साहन मिळतं, रोजगार भारतात वाढतो. त्यामुळे सरकारचा भर हा या अशा प्रकारच्या
पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर जास्त आहे, तेही आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचंय. नेक्स्ट जो आहे ते गुंतवणुकीचे प्रतिमान म्हणजे इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स. सो आपल्याकडे पब्लिक इन्व्हेस्टमेंट आहे, प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आहे, डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, असे बरेच प्रकार आपल्याला आहेत. आताच नवीन पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल जे ते पण विकसित झालंय. त्या सगळ्या गुंतवणुकीच्या जे मॉडेल्स आहेत, प्रतिमानला म्हणतो आपण, त्याच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. मित्रांनो, एक इकॉनॉमिक डेव्हलपमेंट किंवा अर्थशास्त्रात 10 टॉपिक त्यांनी नमूद केलेले. टोटल आपण पेपर 3 मध्ये जर बघितलं तर ह्या 20 पॉइंट्स त्यांनी नमूद केलेत. या 20 पॉइंट्स पैकी हे जे 10 पॉइंट्स आहेत हे फक्त इकॉनॉमिक्स किंवा आर्थिक विकास ह्या टॉपिकवर आहे, या सब्जेक्टवर आहे. नंतर दुसरा जो आपल्याला दिलाय तो म्हणजे विज्ञान व तंत्रज्ञान. तर मित्रांनो, हा खूप महत्वाचा एक टॉपिक आहे. आपल्या प्रिलिम्सला सुद्धा आहे, मेन्सला सुद्धा आहे, त्यामुळे आपल्याचा इंटिग्रेटेड अभ्यास करणं अपेक्षित आहे. सो एक चांगला अधिकारी म्हणून आपल्याला सध्या जे टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट होते, जो विकास होतोय तंत्रज्ञान विज्ञान तंत्रज्ञानामध्ये, त्याबद्दल आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे, म्हणून आपण हा सिलेबसमध्ये टाकलाय. तर सर्वप्रथम विज्ञान व तंत्रज्ञानातील घडामोडी, त्यांच्या उपाययोजना, तर दैनंदिन जीवनावर त्यांचा परिणाम. सो खऱ्या अर्थाने टेक्नॉलॉजी जेव्हा डेव्हलप होते त्याचा आपल्या विकासावर, आपल्या दैनंदिन जीवनावर त्याचा खूप मोठा प्रभाव पडतो. प्रत्येक क्षेत्राच्या विकासावर त्याचा प्रभाव पडतो. तो कशा प्रकारे पडणार आहे हे आपल्याला या टॉपिकवर बघायचं आहे. दुसरं जे आहे ते विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची कामगिरी, तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करणे. सो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की भारतात, आपण जर बाकीच्या पाश्चात्य देशाच्या तुलनेत बघितलं तर भारतात अजूनही सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच इनोव्हेशन जे म्हणून आपण, संशोधन आणि विकास, इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट, याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट खूप कमी आहे, सरकारचा खर्च खूप कमी आहे. आणि त्यामुळेच विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती जर व्हायची असेल जगात, भारताचं जे काही सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट आपल्याला बघायची असेल तर आपल्याला या इनोव्हेशन्स मध्ये, संशोधनात इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. एवढंच नाही, आज सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये बऱ्याच गोष्टींसाठी आपण विदेशी कंपन्यांवर अवलंबून आहोत. त्यासाठी आपल्याला इंडिजनायझेशन ज्याला म्हणू आपण, स्वदेशीकरण, ते करणं गरजेचं आहे. तसंच नवीन नवीन टेक्नॉलॉजी जी आहे ती आपल्याला डेव्हलप करावी लागेल. यात आपल्याला सिलेबस मध्ये त्यांनी दिलेलं आहे की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, स्पेस आहे, नंतर संगणक म्हणजे कम्प्युटर आहे, रोबोटिक्स आहे, सूक्ष्म तंत्रज्ञान म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी आहे, बायोटेक्नॉलॉजी, या सर्व फील्ड्स बद्दल आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. तर मित्रांनो, या सगळ्या फील्ड्समध्ये अवकाश स्पेस मध्ये म्हणतो भारताची खूप चांगली प्रगती आहे. चंद्रयान-1 आहे, चंद्रयान-2 आहे, किंवा मग आपण मंगलयान आहे, हे आपण पाठवले, बरेच सॅटेलाइट आपण सोडायला लागलोय. आपण आता कमर्शियलायझेशन पण स्पेसचं केलेलं आहे त्याविषयी, किंवा मग टेक्नॉलॉजी आपलं जे डिफेन्स आहे, संरक्षण तंत्रज्ञान आहे, त्याच्यावर आपण खूप सारी आपली प्रगती आपण करतोय. किंवा मग नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये भारतात खूप सारे जी प्रगती ती होते. नॅनो टेक्नॉलॉजी, नॅनो मेडिसिन असेल त्यात आपण खूप चांगलं प्रकारे कार्य करतोय. जैव तंत्रज्ञान आहे, बायोटेक्नॉलॉजी, त्यात पण आपण खूप चांगलं काम करतोय. वॅक्सिन डेव्हलप आपण कोविडमध्ये केली. त्यानंतर आपण स्टेम सेल रिसर्च भारतात चालू आहे, किंवा जीन थेरपी सारखे प्रयोग भारतात चालू आहे. क्लोनिंग असेल, सरोगसी असेल, हे सगळे प्रकार चालू आहे. या सगळ्यांची माहिती आपल्याला असणं अपेक्षित आहे, आणि त्यावर कुठले कुठले क्वेश्चन येऊ शकतात ते पण अपेक्षित आहे. त्यासोबतच बौद्धिक संपदा हक्क, याला आपण म्हणतो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, आपण म्हणतो पेटंट आहे, कॉपीराईट आहे, जिओग्राफिकल इंडिकेटर्स आहेत, इंटिग्रेटेड सर्किट्स आहेत, है की नाही. या शब्द आपण ऐकले असेल तर नेमकं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणजे नेमकं काय आहे, सध्याची भारतात काय परिस्थिती आहे, बायो पायरसी ज्याला म्हणतो आपण, ते खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. आज भारताचं जे पारंपरिक तंत्रज्ञान आहे किंवा पारंपरिक ज्ञान ज्याला म्हणतो आपण, ते बाहेरच्या ज्या कंपन्या आहेत ते घेताय आणि त्याला कमर्शियलाइज करताय. तर याचा जो दुरुपयोग आहे ते भारतात होतोय. बायो टेररिझम ज्याला म्हणतो आपण, त्यासारखे प्रश्न आपल्या समोर उपस्थित झालेत. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला या टॉपिकमध्ये अभ्यास करणं अपेक्षित आहे. नंतर जो पुढचा आपला विषय आहे तो म्हणजे बायोडायव्हर्सिटी अँड एन्व्हायरमेंट, याचा सिलेबस आहे. तिथे आपल्याला दिलंय की जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन. आज आपण बघितलं असेल की पोल्युशन असेल किंवा ह्युमन इंटरफेरन्स जे आहे, या कारणांमुळे आज बऱ्याच वनस्पती आणि प्राण्यांच्या ज्या जाती आहेत त्या लोप पावत चालल्यात, एक्सटिंक्ट होत चालल्यात. ठीक आहे, तर त्याचा नेमकं संवर्धन कसं करावं या संदर्भात आपल्याला आहे. जसं आपण म्हणतो नॅशनल पार्क असेल, वाईल्ड लाईफ सेंच्युरी असेल, बायोस्फिअर रिझर्व्ह असेल, हे आपण स्थापन करतोय, त्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची. वेगळं पर्यावरणाचं प्रदूषण आहे, हवेचं प्रदूषण असेल, पाण्याचं प्रदूषण असेल. रिसेंटली युपीएससीने ऑइल पोल्युशनवर प्रश्न मागच्या वर्षी विचारला होता. अशा वेगवेगळ्या प्रकारचं नॉईज पोल्युशन आहे, अशा वेगळ्या पोल्युशनची कारणं कोणती आहेत, त्या समस्या कोणत्या आहेत. आज आपण भारतात बघितलं ज्या मेट्रो सिटीज आहे, जसं की मुंबई आहे, दिल्ली आहे, त्या ठिकाणी एन्व्हायरमेंट हा खूप मोठा प्रश्न आपल्या, एन्व्हायरमेंट पोल्युशन हा खूप मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. तर एन्व्हायरमेंट पोल्युशन आपण कसं कमी करणं अपेक्षित आहे हे आपल्याला बघायचंय. यासोबत पर्यावरणीय आघात आणि निर्धारण म्हणजे काय, तर एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट. सो आज आपण बघू की इंडस्ट्रियलायझेशन भारतात होतंय, औद्योगिकरण होत चाललंय, पण त्याचमुळे पोल्युशन खूप वाढत आहे, प्रदूषण वाढत चाललंय, ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग
वैश्विक तापमानवाढ, क्लायमेट चेंज, हवामान बदल यासारखे दुष्परिणाम दिसायला लागलेत. म्हणून भारतात नेमकं पर्यावरण संरक्षण आणि दुसरं आर्थिक विकास याचं संतुलन नेमकं कसं साधावं या संदर्भाचे आपल्याला प्रश्न जे या टॉपिकमध्ये बघायचे. तर मित्रांनो, एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर हा जो असतो हा डिझास्टर मॅनेजमेंट याने करणं किंवा जमणं हे खूप आवश्यक आहे. आणि त्यामुळेच आपल्या डिझास्टर मॅनेजमेंट हा सेपरेट टॉपिक किंवा सेपरेट सब्जेक्ट आपल्या सिलेबसमध्ये टाकलेला आहे. तर नेमकं वेगवेगळ्या प्रकारच्या डिझास्टर्स कोणते आहेत, त्यातले मॅनमेड कोणते म्हणजे मानवनिर्मित कोणते किंवा नॅचरल कोणते नैसर्गिक कोणते, त्याचं मॅनेजमेंट कसं करणं अपेक्षित आहे. लँडस्लाइड म्हणतो आपण, भूस्खलन म्हणतो, किंवा फ्लड्स आहे, महापूर आहे, ड्रॉट आहे, दुष्काळ आहे की नाही, किंवा मग फॉरेस्ट फायर आहे. तर ह्या सगळ्या जे काही डिझास्टर्स आहेत याच्याबद्दलची माहिती, त्यांना कशा प्रकारे आपण मिटिगेट करायला पाहिजे, कसं कंट्रोल करायला पाहिजे, कसं प्रिव्हेंट करायला पाहिजे याविषयीची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. या डिझास्टरचा जो इम्पॅक्ट आहे तो समाजावर कसा होतोय तो कमी करण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे. लवचिक समाजाला म्हणतो आपण रेझिलियंट सोसायटी, म्हणजेच सोसायटीनेच या अशा डिझास्टरसाठी कशा प्रकारे प्रिपेअर असणं आवश्यक आहे, जेणेकरून जी आपल्याकडं ह्युमन अँड प्रॉपर्टी लॉस जो होतो तो कमीत कमी व्हावा, हा आपला यातून प्रयत्न असणार आहे. जो पुढचा आपल्याला शेवटचा आणि सर्वात महत्वाचा सब्जेक्ट आहे तो म्हणजे इंटरनल सिक्युरिटी. तर मित्रांनो, सर्वात महत्वाचं कुठल्याही देशासाठी त्या देशाची सुरक्षितता असते, त्या देशाच्या नागरिकांची सुरक्षितता असते. सुरक्षितता हे दोन प्रकारची, एक म्हणतो आपण एक्सटर्नल सिक्युरिटी बाह्य सुरक्षा, दुसरी असते इंटरनल सिक्युरिटी अंतर्गत सुरक्षा. तर आपल्या सिलेबसमध्ये या पेपरमध्ये आपल्याला इंटरनल सिक्युरिटी बद्दल दिलेलं आहे. सो बऱ्याच समस्या सध्या इंटरनल सिक्युरिटीच्या भारतासमोर आहे. जसं टेररिझम आहे, दहशतवाद आहे, किंवा नक्सलिझम आहे, नक्सलवाद आहे, किंवा आपण म्हणू लिंग्विझम आहे, भाषावाद आहे, रिजनलिझम आहे ज्याला प्रादेशिकवाद म्हणतो आपण, सेपरेटिझम आहे ज्याला अलगाववाद आपण म्हणतो. नंतर मग आपल्याकडे इन्सर्जन्सी म्हणजे जी नॉर्थ ईस्ट मध्ये ईशान्येकडे बंडखोरी तिला आपल्याला सामोरं जावं लागतंय. अशा बऱ्याच इंटरनल सिक्युरिटी प्रॉब्लेम आपल्याला फेस करावा लागतोय. तर अशा वेगवेगळ्या समस्यांना आपण कशा प्रकारे त्याचं निवारण करतोय, त्या समस्या कशा प्रकारे कमी करणं आपण अपेक्षित आहे, त्या समस्या नेमक्या कोणत्या आहेत, त्याची कारण काय काय हे आपल्याला या सिलेबसमध्ये समजून घेणं गरजेचं आहे. विकास आणि उग्रवादाचा यांचा प्रसार यांच्यामधील दुवे. सो मुद्दा हा आहे की इंटरनल सिक्युरिटी मुळातच का महत्वाचं आहे, कारण जेव्हा एका देशाची इंटरनल सिक्युरिटी ही नसते किंवा अंतर्गत सुरक्षितता धोक्यात आलेली असते, ऑटोमॅटिक त्याच्या देशाच्या विकासावर, डेव्हलपमेंटवर खूप मोठा परिणाम होत असतो. आर्थिक व्यवस्थेवर, अर्थव्यवस्थेवर खूप मोठा परिणाम होत असतो. आपण बघितलं असेल की जी भारतात इन्व्हेस्टमेंट होते, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असेल किंवा इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असेल, याचा किंवा जे इंडस्ट्रीज भारतात येतात याच्यावर खूप मोठा परिणाम याचा होतो. आपल्या एम्प्लॉयमेंटवर याचा परिणाम होत असतो. आणि म्हणूनच जो डेव्हलपमेंट आहे, विकास आहे आणि इंटरनल सिक्युरिटी इश्यू आहेत याचा खूप जवळचा संबंध आहे, तो आपल्या इथं बघायचा आहे. पुढचा आहे अंतर्गत सुरक्षा. अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने निर्माण करण्यात बाह्य राज्य आणि गैरराज्य घटकांची भूमिका, की नेमकं या इंटरनल सिक्युरिटी इश्यूज मॅनेज करण्याकरता आपल्या कुठल्या मशिनरी आहेत, आपल्याकडं गव्हर्नमेंटल कोणत्या आहेत, नॉन गव्हर्नमेंटल कोणत्या आहेत. जसं की आपल्याकडे IB आहे जी की इंटरनल सिक्युरिटी एजन्सी आहे, किंवा बाकीच्या आपल्याकडे पॅरामिलिटरी फोर्स आहे, मेन म्हणजे आपले प्रत्येक राज्यातील पोलीस दल आहे जे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करतात. या सगळ्या मशिनरीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. नेमकं त्यांच्याकडं कुठल्या अशा कमतरता आहे किंवा कुठली स्ट्रेंथ त्यांच्या आहेत, विकनेस कोणत्या आहेत, अशा प्रकारच्या सुरक्षेना डील करण्याकरता ते आपल्याला या टॉपिक मध्ये बघायचं आहे. पुढचं आहे आपला की संप्रेषण जाळ्यामार्फत अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने. सो मुद्दा आहे की आज कम्प्युटर किंवा इंटरनेट टेक्नॉलॉजी हे खूप वाढत चाललंय, आणि त्यामुळं या कम्प्युटर किंवा इंटरनेटमुळं एक खूप मोठ्या प्रकारचं आव्हानं इंटरनल सिक्युरिटीला ज्याला आपण सायबर क्राईम्स म्हणतो ते खूप वाढत चाललंय. सायबर क्राईम्स जे आहेत ते आता एक आपल्या अंतर्गत सुरक्षेला खूप मोठं आव्हान निर्माण केलेलं आहे. प्रसार माध्यम असेल, मीडिया असेल किंवा सामाजिक माध्यम असेल म्हणजे सोशल मीडिया असेल, यामुळे सुद्धा भारताच्या अंतर्गत सुरक्षेला खूप मोठा इम्पॅक्ट होतोय. मग यांची नेमकी काय भूमिका आहे, यांचा नेमका रोल काय, यासाठी आपण काय करणं अपेक्षित आहे, कुठले आपल्याकडे कायदे आहेत का, स्कीम आहेत का, योजना आहेत का, हे आपल्याला या टॉपिक मध्ये बघायचं आहे. पुढचं आहे सुरक्षा आव्हाने आणि सीमा क्षेत्रातील त्यांचं व्यवस्थापन, संघटित गुन्हे व दहशतवाद यामध्ये संबंध. मित्रांनो, ऑर्गनाइज क्राईम संघटित गुन्हे हा पण एक खूप मोठा प्रकारचे गुन्हे भारतात वाढताय. आज आपण मनी लॉन्ड्रिंग जर बघितलं की ब्लॅक टू व्हाईट करणे हा पण एक खूप मोठा क्राईम किंवा खूप मोठ्या प्रमाणात हे एक इंटरनल सिक्युरिटी प्रॉब्लेम आपल्या समोर आहे. दहशतवाद जेव्हा होतो तेव्हा मेनली दहशतवाद आणि ऑर्गनाइज क्राईम यांच्यामध्ये खूप जवळचा संबंध असतो. तो नेमका संबंध कसा असतो किंवा त्याचा परिणाम नेमका आपल्यावर कसा होत असतो, सुरक्षा कसा होतो, हे आपल्याला त्या ठिकाणी बघायचंय. विविध सुरक्षा दले, खाते व त्यांचे जनादेश. सो मुद्दा आहे की आपल्याकडे जेवढे काही सुरक्षा दल आहेत, मी तुम्हाला आताच सांगितलं किंवा आपल्याकडे मुख्यतः इंटरनल सिक्युरिटीसाठी आपल्याकडे पोलीस प्रशासन आहे आणि पॅरामिलिटरी फोर्स आहे, निमलष्करी दल आहेत, आणि बाह्य सुरक्षेसाठी आपल्याकडे जे आर्म फोर्सेस आहेत.
तर नेमका इंटरनल सुरक्षेसाठी आपल्याकडं जे सशस्त्र जो म्हणतो आपण दल ते सोडून अजून कोणत्या एजन्सीज आहेत, याच्यात एनजीओज आहेत, सिव्हिल सोसायटीचा रोल आहे, तो नेमका कसा असू शकतो आणि या सगळ्यांमधून आपण अंतर्गत सुरक्षा कशा प्रकारे मेंटेन करू शकतो हे आपल्याला ह्या टॉपिकमध्ये बघायचंय. तर मित्रांनो, इंटरनल सिक्युरिटीमध्ये हे 5 पॉइंट आपल्याला दिलेत. म्हणजे टोटल जर आपण बघितलं तर इकॉनॉमिक्स टू इंटरनल सिक्युरिटी आपल्याला 20 पॉइंट सिलेबसमध्ये नमूद केलेत. आपण प्रत्येक पॉइंटची एक थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केलाय. ऑफकोर्स आता हे फक्त आपण सिलेबस सांगितलंय, प्रत्येक टॉपिकचं मी थोडक्यात तुम्हाला वर्णन केलंय. याच्यात आपल्याला डिटेलमध्ये गोष्टी अभ्यास करणं हे गरजेचं आहे. त्यासाठी रेफरन्स मटेरियल किंवा लेक्चरचा उपयोग होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जो पेपर 3 आहे, सामान्य अध्ययन पेपर 3, याचे जे काही 5 सब्जेक्ट्स आहेत त्या प्रत्येक सब्जेक्टचा आपण डिटेलमध्ये अनालिसिस केलं. त्यांचे अपेक्षित पॅटर्न काय असू शकतो ते आपण डिस्कस केलं. त्याचा अभ्यासक्रम आपण डिस्कस केला. त्यासाठी कसा अभ्यास करावा हे सुद्धा आपण डिस्कस केलं. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर 4 बद्दल बघितलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर 3 जो आहे जनरल स्टडीज पेपर 3 त्याच्याबद्दल बघितलं आपण. सो नक्कीच पुढच्या हीच सिरीज अशी कंटिन्यू ठेवून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जो पेपर 1 आणि 2 आहे त्याबद्दल एक थोडक्यात माहिती घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.